गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नसून ते आपल्या जीवनातील शुभ आणि अशुभ ऊर्जेचे दिशादर्शक आहे. आजच्या ग्रहांची स्थिती समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज गुरुवार 6 ऑगस्ट 2026. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी ही विशेषतः देवीच्या उपासनेसाठी आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज भरणशी नक्षत्र आहे, जे तुमच्या इच्छाशक्तीला बळ देते. दुपारी 3:01 दंड योग असेल. आजचा सूर्योदय सकाळी 5:59 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:06 होईल. राहू काळ दुपारी 2:11 पासून 3:50 असेल. या काळात नवीन कामे टाळा आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशीभविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत आणि भरणी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात नवनवीन सर्जनशील विचार येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी एकंदर उत्साहाचा असला तरी काही बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात आज तुम्हाला थोडी निरोगी स्पर्धा अनुभवायला मिळेल, जी तुम्हाला अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरित करेल. तुमच्या राशीत चंद्राची उपस्थिती तुम्हाला तुमच्या ध्येयांकडे अधिक वेगाने घेऊन जाईल. घरगुती वातावरणात आज खूप शांतता आणि समाधान असेल, त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मात्र लक्षात ठेवा की आज घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. विशेषतः दुपारी 2 ते 4 या वेळेत तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. शनीचा प्रभाव तुमच्या पत्रिकेवर असल्याने आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात तुमची एकाग्रता वाढेल, पण आळस झटकून कामाला लागा. तरुण मित्रांनो, आज प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा. कोणाशी वाद घालणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात आनंद शोधण्याचा आहे. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. संयम ठेवा. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः चालताना किंवा प्रवास करताना सावध राहा. आजचा एक छोटासा सत्कार्य म्हणून आज कोणाही गरजूला पाणी किंवा अन्न द्या. आजचा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की नशिबाची साथ? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. अन्य तुमच्या प्रेमाची आणि शेअरिंगची आम्हाला खूप गरज आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच मेष राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा किंवा पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगत आहे. बाहेरचे किंवा जड अन्न खाणे टाळा, कारण आज पचनाचे विकार होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या कामावर आणि करिअरवर होऊ शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी हिरवा रंग अत्यंत शुभ आहे, जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल. आज संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता.
हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. यावर्षी राहूचा तुमच्या राशीवर मोठा प्रभाव असल्याने मनामध्ये थोडी अस्वस्थता किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशा वेळी शांत राहण्यासाठी ध्यान किंवा एखादे शुभ रत्न जवळ ठेवणे तुम्हाला मानसिक शांती देईल. आज एक छोटासा ब्रेक घ्या आणि स्वतःला थोडा वेळ द्या. कारण विश्रांती हीच आजची सर्वात मोठी औषधी आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया विद्यार्थी मित्रांनो. आज अभ्यासात मन एकाग्र करणे थोडे कठीण जाईल, त्यामुळे जास्त ताण घेऊ नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींनी आज घरातील कामात घाई न करता स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. नोकरी आणि व्यवसायात आज सावधगिरी बाळगा. कोणाशीही वाद घालणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज चालताना किंवा प्रवासात विशेष काळजी घ्यावी. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ जास्त महत्त्वाची आहे की कष्टाची जोड? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे ज्योतिषीय मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबा आमची ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि संधींनी भरलेला दिवस आहे. आज चंद्र तुमच्या लाभाच्या स्थानातून मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुम्हाला नवीन मित्र आणि व्यावसायिक संपर्क जोडण्याची उत्तम संधी मिळेल. तुमच्या राशीस्वामी बुध ग्रहाची स्थिती आणि गुरु ग्रहाचा प्रभाव तुम्हाला या संपूर्ण वर्षात प्रगतीकडे घेऊन जात आहे. आज तुम्हाला अनेक आश्चर्यकारक संधी मिळतील, ज्याचा फायदा तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने घेऊ शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. विशेषतः आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नवीन ओळखी होतील, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात आणि कुटुंबासोबतच्या आनंदी क्षणात जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवीन प्रोजेक्ट अशी शक्य आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी महत्त्वाचे काम करण्यासाठी दुपारी 4 ते 6 ही वेळ अत्यंत शुभ आहे. आज पिवळा रंग परिधान केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा धान्य द्या. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो असे वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपली इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्रमेष राशीत आणि भरणी नक्षत्रात आहे, जो तुमच्या राशीपासून दशम स्थानी असल्याने तुम्हाला काही बाबतीत कोंडल्यासारखे किंवा अडकल्यासारखे वाटू शकते. जणू काही गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत, असे तुम्हाला जाणवेल. अशा वेळी कामच्या व्यापातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणे खूप गरजेचे आहे. एकटेपणा तुम्हाला पुन्हा ताजेतवाने करण्यास मदत करेल. दुसरीकडे, घरातील एखाद्या सदस्यासोबत काही वाद असतील, तर ते प्रेमाने आणि समजुतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही पुढाकार घेऊन संवाद साधलात, तर नात्यातील कटुता दूर होईल. आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. रात्री 10 ते 11:30 या वेळेत महत्त्वाची कामे करणे शुभ ठरेल. यावर्षी गुरुग्रहाची ऊर्जा तुमच्या राशीवर असल्याने अंतर्ज्ञान वाढवण्यासाठी आणि मनातील जडपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. जुन्या मित्रांशी संपर्क साधा, यामुळे तुम्हाला खूप हलके वाटेल. सावधगिरी म्हणून आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. आजचा प्रश्न, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सध्या सर्वात जास्त तणाव देते? कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीत भरणी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याची जिद्द निर्माण होईल. मात्र कर्क राशीतील सूर्याची स्थिती आणि तुमच्या राशीतील चंद्राचा प्रभाव पाहता आज तुम्हाला भावनिक चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्यातील जिद्द तुम्हाला पुढे नेईल. सावधगिरीचा इशारा असा की आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलताना संयम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. तरुणांनी आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, कारण मंगळाचा प्रभाव तुमच्या स्वभावात थोडा उग्रपणा आणू शकतो. गृहिणींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे, पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज चालताना किंवा प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी आणि धान्य द्या, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आजचा शुभ काळ दुपारी 12 ते 1:30 दरम्यान आहे. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो असे वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा आणि जर शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 8व्या भावात म्हणजेच मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध कर्क राशीत असून तुमच्या स्वभावात आज एक वेगळीच संवेदनशीलता असेल. तुमच्याकडे इतरांच्या मनातील भावना अचूकपणे ओळखण्याची एक दैवी शक्ती आहे. पण आज दिवशी तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि रागावर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल. आज शेजारी किंवा इतर लोकांशी विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे, जे तुमच्यासाठी मानसिक त्रासदायक ठरू शकते. हे वाद पूर्णपणे अनावश्यक असतील, तरीही ते उद्भवू शकतात. त्यामुळे शांत राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आज तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. नात्यात येणारे चढ उतार हे तुमच्या प्रयत्नांनीच दूर होऊ शकतात. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी प्रेमाचा हात पुढे करा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा स्वतःच्या आवडीच्या छंदांना वेळ देण्याचा आहे. नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. जोडीदारासोबतच्या छोट्या मोठ्या कुरबुरी टाळा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आज तुम्ही पुढाकार घ्यावा. नोकरी आणि व्यवसायात आज सावधगिरी बाळगा. कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा त्याचे परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या. आजच्या दिवशी एखादे नवीन काम सुरू करण्यापेक्षा जुन्या कामांना पूर्ण करण्यावर भर द्या. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आजचा दिवस शांततेचा आहे. आज एक विशेष प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बुद्धी महत्वाची की संयम? तुमच्या उत्तराची आम्हाला प्रतीक्षा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या विचारांची देवाणघेवाण करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी एक अत्यंत सुखद आणि सकारात्मक दिवस घेऊन आला आहे. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या भावनांमध्ये एक प्रकारचा समतोल आणि मनाची प्रसन्नता जाणवेल.
आज तुमच्याकडे एक उत्तम मानसिक स्वास्थ्य असेल, ज्याचा वापर करून तुम्ही तुमची कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करू शकाल. आज तुमची संवाद कौशल्ये आणि आत्मविश्वास शिखरावर असतील. त्यामुळे ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. आजचा दिवस तुमच्या प्रियजनांसोबत घालवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे कामाच्या व्यापातून थोडा वेळ कुटुंबासोबत आनंदाचे क्षण नक्कीच अनुभवा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः दुपारच्या वेळी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस असा असेल. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता वाढेल, त्यामुळे अभ्यासातील कठीण विषय आज हातावेगळे करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस सामाजिक संबंध वाढवण्यासाठी चांगला आहे. पण नवीन ओळखी करताना सावध रहा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या साठी किंवा काहीतरी शिकण्यासाठी उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आज वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तर व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना घाई करू नये. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषतः चालताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग राखाडी आहे आणि सकाळी 8 ते 10 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. शनीच्या तीव्र ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि शक्य असल्यास आज काहीतरी दान करा. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की कष्टाची? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे ज्योतिषीय मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि दिलासादायक दिवस ठरणार आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ भावात मेष राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला सतावणारे प्रश्न आणि समस्या सुटण्यास मदत होईल. मनावरचा ताण हलका होईल आणि एक नवी सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. आजचा दिवस तुमच्या प्रियजनांसोबत घालवणे तुमच्यासाठी खूप आनंदाचे ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर दुपारी 3:30 ते 5 या वेळेत ते पूर्ण करा. तुम्हाला नक्कीच फळ साधू. आजचा तुमचा भाग्यशाली रंग सोनेरी पिवळा आहे, जो तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आकर्षित करेल. मात्र शनीच्या प्रभावामुळे काही ठिकाणी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. विशेषतः कोणाशीही वाद घालताना किंवा घाईत निर्णय घेताना संयम ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून शांत संगीत ऐका. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधातील लोकांसाठी आजचा दिवस खूप छान आहे. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि नात्यात गोडवा येईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात यश मिळवून देणारा आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. नोकरी आणि व्यवसायातील लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, आजचा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते? आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगात नशिबाची साथ महत्त्वाची असते की आपली मेहनत? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर स्कॅन करून चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार. आज चंद्र तुमच्या पंचम भावात म्हणजेच मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज तुमच्या आयुष्यातील काही प्रभावशाली व्यक्तींशी तुमचा संपर्क येईल. हे योगायोग अचानक घडलेले नसून तुमच्या मागील काही प्रयत्नांचे फळ आहे. आज तुम्ही जिथे कुठे जाल तिथे स्वतःची एक चांगली छाप पाडण्यासाठी पूर्ण तयारीने जा. जर तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाली तर ती अजिबात सोडू नका, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळू शकते.
आज तुमच्याकडे असलेले बिझनेस कार्ड्स किंवा तुमची ओळख पटवून देणारी साधने सोबत ठेवा आणि स्वतःला आत्मविश्वासाने सादर करा. मात्र, एक सावधगिरीचा इशारा, आज कोणाशीही बोलताना अतिउत्साहात येऊन चुकीची आश्वासने देऊ नका. आजचा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही चांगले घडले आहे, त्याबद्दल देवाचे आभार माना. आजचा शुभ उपाय म्हणजे दररोज सकाळी उठल्यावर किमान 5 मिनिटे शांत बसून तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची आठवण करा. आजचा प्रश्न जो मला तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्या एका सल्ल्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलले? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपली इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट 2026 गुरुवार तुमच्यासाठी स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा दिवस आहे. आज चंद्रमेष राशीत आणि भरणी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला जगापासून थोडे दूर जाऊन एकांतात राहण्याची इच्छा होईल. तुम्ही गेल्या काही दिवसात खूप सामाजिक धावपळ केली आहे, ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही थकले आहेत. आजचा दिवस स्वतःला वेळ देण्यासाठी उत्तम आहे. तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती मीन राशीत असून ती तुम्हाला संयम राखण्याचा सल्ला देत आहे. आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तणावपूर्ण चर्चांपासून दूर राहा, कारण यामुळे तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस आत्मचिंतनाचा आहे. अभ्यासाचा ताण कमी करून थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा, यामुळे तुमची एकाग्रता वाढेल. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी शांत राहण्याचा आहे. कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. गृहिणींसाठी आजचा दिवस स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आहे. एखादे पुस्तक वाचा किंवा बागेत फिरायला जा, यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणाशीही वादविवाद टाळा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग पिवळा आहे आणि संध्याकाळी 5 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा फळे द्या. आजचा माझा तुम्हाला प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी संयम महत्त्वाचा की धाडस? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर स्कॅन करून देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक आणि गोंधळाचा दिवस असू शकतो. चंद्र मेष राशीत असल्याने तुमच्या आयुष्यातील विविध क्षेत्रांत थोडी अस्थिरता जाणवू शकते. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नसल्याचे तुम्हाला वाटेल, त्यामुळे आज कोणताही मोठा निर्णय घेताना सावध राहा. विशेषतः तुमचे वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांची सरमिसळ करणे टाळा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. आजचा दिवस संयम राखण्याचा आहे. परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून शांत राहणेच तुमच्या हिताचे ठरेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता राखण्यासाठी कठीण असू शकतो, त्यामुळे विचलित न होता ध्येयावर लक्ष ठेवा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधांत वाद टाळणे गरजेचे आहे. रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलू नका. गृहिणींनी आज घरातील कामात घाई न करता शांतपणे कामे पूर्ण करावीत. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे आणि व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करणे पुढे ढकलावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा वातविकाराचा त्रास असल्यास दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग पिवळा आहे आणि दुपारी 2:30 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा, यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम राखणे सोपे असते की कठीण? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 6 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अतिशय सुखद आणि सकारात्मक दिवस आहे. चंद्रमेष राशीतून भ्रमण करत असल्याने
तुमच्यातील सुप्त शक्तींना एक नवी दिशा मिळणार आहे. आज तुम्ही तुमच्या सर्व प्रयत्नांना एका सकारात्मक मार्गावर केंद्रित करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच अद्भुत आहे, कारण तुमच्या भावना पूर्णपणे स्थिर असतील आणि तुम्हाला एकंदर आरोग्याची आणि सुखाची जाणीव होईल. तुमच्याकडे आज आत्मविश्वासाची पातळी खूप उच्च असेल, त्यामुळे या ऊर्जेचा पुरेपूर वापर करा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करण्याचा आहे. तुमची एकाग्रता वाढेल, परंतु नवीन काहीतरी शिकताना घाई करू नका. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप छान आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल, पण कोणाशीही वाद घालताना शब्दांचा वापर जपून करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात आणि कुटुंबाच्या आरोग्यात आनंद देणारा आहे. आज तुम्ही एखादा नवीन पदार्थ बनवून कुटुंबाला खुश करू शकता. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल, परंतु कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शनीच्या प्रभावामुळे सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे जास्त धावपळ टाळा. आजचा शुभ रंग लिंबू पिवळा आहे, जो तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता भरेल. दुपारी 3:15 तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यानंतर कामात अडथळे येऊ शकतात. आज एक सत्कार्य म्हणून घरी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते कोणा गरजूला किंवा घरातील सदस्यांना प्रेमाने खाऊ घाला. शनीच्या प्रभावामुळे आज कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा आणि कोणाशीही कठोर बोलू नका. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आपल्या जीवनातील कठीण प्रसंगात नशिबाची साथ महत्त्वाची असते की आपली मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे.